पुण्यामध्ये रंगलेल्या कुस्तीच्या आखाड्यात नरसिंग यादव यानं सुनील साळुंखेला चितपट केलं आणि तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरीची गदा पटकावली। नरसिंग यादवनं अवघ्या 1.5 मिनिटांमध्ये साळुंखेला हरवलं। यापूर्वीच्या महाराष्ट्र केसरी या किताबाच्या लढतीमध्ये नरसिंगनं असेच एकतर्फी विजय मिळवलेले होते। या विजयानंतर आता नरसिंगकडून हिंद केसरी किताबाबरोबरच ऑलिम्पिक मेडलच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत। ऑलिम्पिक मध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे कुस्ती या क्रीडा प्रकाराचा समावेश आहे, मात्र ऑलिम्पिक मध्ये मॅटवरची कुस्ती खेळवली जाते। तर सातत्याने या संदर्भात चर्चा झडत होत्या की ऑलिम्पिक मध्ये मातीची मैदानातली किंवा मातीमधली कुस्ती जी आहे तिचा समावेश केला जावा। आता नरसिंग यादवला त्याने हायट्रिक केलेली आहे महाराष्ट्र केसरी हा किताब पटकावून। तर आता त्याच्याकडून म्हणजे नरसिंग यादवकडून हिंद केसरीच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत। त्याचबरोबर ऑलिम्पिक मधली जी मेडल्स आहेत कुस्ती संदर्भातली ती सुद्धा तो पुढच्या काळात मिळवेल अशी अपेक्षा त्याच्याकडून व्यक्त केली जाते आहे। सुनील साळुंखेला त्याने चितपट केलं। अवघ्या 1.5 मिनिटांमध्ये ही कुस्ती या दोघांमधली स्पर्धा संपली आणि नरसिंग यादव हा महाराष्ट्र केसरी 2013 या किताबाचा मानकरी झाला। चांदीची गदा त्याला देण्यात आली आणि यावेळी पहिल्यांदा स्कॉर्पिओ गाडी इन्सेंटिव्ह म्हणून जो विजेता होता त्याला दिली जाणार होती। ती गाडी सुद्धा म्हणजे त्या गाडीची चावी सुद्धा नरसिंग यादव याला दिली गेली। आमचे प्रतिनिधी अमोल कविटकर या सगळ्या घडामोडींवर लक्ष ठेवून होते। अमोल कविटकर यांनी महाराष्ट्र केसरी 2013 नरसिंग यादव याच्याशी बातचीत केलेली आहे, आपण पाहूया। पुण्यातल्या मल्लनगरी समजल्या जाणाऱ्या भोसरीमध्ये आज इतिहास घडला। हा इतिहास असा होता की सलग 3दा नरसिंग यादवनं महाराष्ट्र केसरी हा किताब पटकावलेला आहे। आता नरसिंग आपल्या सोबत आहे। नरसिंग, काय पहिली प्रतिक्रिया आहे तुझी? मला लय आनंद आहे की मी 3 वर्षी कंटिन्यू महाराष्ट्र केसरीची स्पर्धा जिंकलोय। आजपर्यंत कोणते करू शकला नाही, मी करला त्याचा मला अभिमान आहे। काय सांगशील नेमकं या सगळ्या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल? इतक्या मोठ्या आणि भव्य दिव्य प्रकारे सगळं आयोजन केलं जातंय, या सगळ्या निमित्तानं कुस्तीला एक नवीन ग्लॅमर मिळतंय। कसं पहिल्यांदा चांगली स्पर्धा भरवली होती दादाने। ते आतापर्यंत तुम्ही बघितले असेल की मारुती कार या 4 व्हीलर गाडी क्रिकेटमध्ये असते, कुस्तीमध्ये आजपर्यंत कुठे मी बघितलं नाही की 4 व्हीलर गाडी इनामध्ये ठेवल्या। आज इथे महाराष्ट्र स्पर्धा दादाने स्कॉर्पिओ ठेवली होती, ते पण लय चांगली मोठी गोष्टी आहे। नाहीतर 1 लाख रुपये किंवा 70,000 रुपये महाराष्ट्र देत होते दरवर्षी। त्यावर्षी लय बडी मोठी बक्षीस आहे, ते मतलब मोठा चांगला आयोजन होत आहे। नक्कीच तू सलग जिंकलायस, 3 वेळा जिंकलाय, इतिहास घडवलाय, त्याबद्दल नेमकं काय सांगशील? कशी तू तयारी केली होती आणि ज्यावेळेस तू कुस्ती खेळायला सुरुवात केली होती त्यावेळेस तुला असं वाटलं होतं की सलग तू 3दा जिंकशील आणि इतिहास घडवशील? मी लय कष्ट घेतलं होतं। माझे उस्ताद आणि आदिनाथ कोलेकर जगमाल सिंग आहे, ते मला माझ्या लय कष्ट घेतलं होतं। त्याला मला म्हणायचं की ते महाराष्ट्र तुझा धैर्य आहे, तुला ऑलिम्पिकचा मेडल घ्यायचा आहे, पण तुला हे इतिहास पण करून दाखवायचा आहे की तू 3 वर्षी महाराष्ट्र केसरीच्या आजपर्यंत कोण झाला आणि ते तू करून दाखव। नक्की तू नव्या मल्ल्याला काय सांगशील? कारण आता मातीतली कुस्ती मॅटकडे वळतीये। आंतरराष्ट्रीय पातळीवर जर स्पर्धा करायची म्हटलं तर मॅटला अधिकाधिक महत्त्व आहे आणि तू तांत्रिकदृष्ट्या खूप स्ट्रॉंग आहे असं मानलं जातं। काय सांगशील या सगळ्याबद्दल? हो, मातीची कुस्ती थोडी स्लो कुस्ती आहे, मॅटची थोडी फास्ट कुस्ती आहे। मातीची कुस्ती तास-तासवर चालते आणि मॅटची कुस्ती 6 मिनिटचा राऊंड असते। तर मी म्हणणार की जे पण नवीन मुलं कुस्तीचे अभ्यास करते मॅटवर करत त्याच्यापेक्षा जास्त चॅलेंज तयार होणार। तू आंतरराष्ट्रीय स्पर्धाही खेळतो आणि आत्ताच्या स्पर्धा खेळतो, काय नेमकं याबद्दल सांगशील? स्पर्धाच खेळाडूला मतलब त्याची तयारी दाखवून देते आणि मी हे चांगलं आयोजन होतं आणि मला खेळून ते खूप आनंद वाटतं। उपमहाराष्ट्र केसरी सुनील हे आपल्या सोबत आहे। सुनील, काय सांगशील? तू मातीमधला एक पैलवान म्हणून ओळखला जातो, काय सांगशील या सगळ्या या तू उपविजेता म्हणून? मी या स्पर्धेत जी कामगिरी केली त्याबद्दल मी समाधानी आहे आणि मातीत मी सर्वापेक्षा चांगलं प्रदर्शन करून दावलेलं आहे आणि मॅटची कुस्ती आंतरराष्ट्रीय लेवलला खेळली जाते। मी पुढल्या वेळेस याच्यापेक्षा जास्त चांगले प्रयत्न करून माझे गुरु भारत भोसले नक्कीच पुढच्या वेळेस चांगले प्रयत्न करेल असं सुनीलचं म्हणणं आहे। मात्र या सगळ्या आयोजनाचं फार कौतुक होतंय। गेले अनेक दिवस IPL ला लाजवेल असा थरार इकडे पाहायला मिळतोय। नेमकं काय सांगायला सगळ्या आयोजनाबद्दल? कौतुकाचा विषय ठरतो महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा म्हणजे पैलवानांची स्पर्धा। या स्पर्धेकडे पाहण्याचा लोकांचा किंवा या राज्यातील लोकांचा दृष्टिकोन वेगळा आहे आणि त्याला काहीतरी वेगळं ग्लॅमर द्यावं, वेगळं काहीतरी आकर्षक करावं आणि ज्याच्यामुळं या कुस्तीचा
कुस्तीकडे तरुण आकर्षित व्हावं याच्याकरता मी या कुस्तीला वेगळं जरा थोडा माहोल तयार केला. इथं राहण्याची पद्धत, इथं येणाऱ्या खेळाडूंची सुविधा, इथं असणाऱ्या कोचची, इथं असणाऱ्या पंचांची जी काही सुविधा आहे ही उत्तम दर्जाची असावी. इथं येणारा जो काही महाराष्ट्र केसरी होणार आहे त्याला चांगल्या पद्धतीचं बक्षीस मिळावं, चांगल्या पद्धतीच्या सुविधा मिळावं, त्याला प्रोटेक्शन मिळावं, या सर्व गोष्टी इथं केल्या. त्यानंतर जो आपण बाऊट जो पाहताय हा जो स्टेज आहे या ठिकाणी थोडा आकर्षक माहोल तयार केला की जेणेकरून या कुस्तीला पाहण्याची जी लोक येतील त्यांना सुद्धा कुस्तीबद्दल अजून प्रेम तयार व्हावं, आपल्या मुलाला त्यांनी कुस्तीमध्ये सहभागी करावं याच्याकरता हा प्रयत्न केला. नक्कीच. नर्सिंगला शेवटचा प्रश्न, काय सांगशील, काय सेलिब्रेशनचं प्लॅनिंग काय केलंय? तसं काय नाही, आता मी 3 वर्ष झालं तर माझा गुरु आणि माझे वडील लय खुश आहे आणि मी आता उद्यापासून परत तयारी लागणार, मला ऑलिम्पिकची स्पर्धा मेडल घेऊन येणारच आहे. नर्सिंग, तुला आणि सुनील तुला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. व्हिडिओ जर्नलिस्ट अमोल धर्माधिकारी, अमोल कविटकर, जय महाराष्ट्र, भोसरी.